असं आगीच्या निखाऱ्यावरनं चालताना मला नाही ग बघवणार. लई काळजी वाटते तुझी. आई, नको काळजी करू सगळं. माझ्या नवऱ्याच्या प्रेमाची ताकद आहे माझ्या पाठीशी, आणि देवी आईचा आशीर्वाद आहेच की. सगळं नीट होईल बघ. तू आता भरभरून मला आशीर्वाद दे बस. बरं चला, दादाची तयारी करायची आहे, आम्ही निघतो. अगं बाई, हिला काय झालं? अवय पोरी, थांबलीस का? माग बिग फिरायचा विचार हाय काय तुझ्या मनात? अगं तुला जमणार नव्हतं तर आधीच सांगायचं ना. नाहीतर काय, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. तू बाय डॉक्टर हायस, तुझा काय देवावर विश्वास आहे? देवी आई, हे काय संकट उभं राहिलंय माझ्यासमोर. हे तेलाने भरलेलं अंग घेऊन विस्तवावर गेले तर माझ्या शरीराची राखच होईल. आशीर्वाद असू दे ग देवी आई. काय बी कर, पण हे व्रत पूर्ण कर देवी आई. तुळजा, घाबरलीस का काय ग तू? नाही मावशी, स्त्री स्वतः एक शक्ती असते, त्यामुळे तिनं घाबरून कसं चालेल? आणि त्यातून माझा नवरा हा देवाचा माणूस आहे. तो जर लढत असेल तर मी माघार घेणं तर शक्यच नाहीये ना. मी हे व्रत करणार. चला.
देवा, सोयाबीन लावलं होतं पण पीक काय आलं नाही. अरे दुसऱ्याचं शेत दगड हलवून आपल्या ताब्यात घेणार तर पीक कसं येणार? देवा, बोल, बोलत राहा. गावात शेतात काय बी उरलं नाही, आम्ही करायचं काय? काळजी करायची नाही. आता आता हे व्रत पूर्ण झालंय. आता तुमचा दुष्काळ संपला. संपला दुष्काळ. आता आता शेत जीवन सगळं बघणार. आता गाव सुखा समाधानात नांदणार.